नमस्कार मित्रांनो, युवा मार्गदर्शक आपले स्वागत करत आहे। आज आपल्या मंचावर जे गेस्ट आले आहेत ते रायगड जिल्हा परिषदेतील मेडिकल ऑफिसर ग्रुप ए डॉक्टर कृष्णा हनुमंत चव्हाण आहेत। भरपूर मेहनत करून ते महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स नाशिक मधून मेडिकल ग्रॅज्युएट झाले। डॉक्टर होणं किती कठीण असतं, किती खर्च येतो, भविष्यात त्यांना कोणती संधी उपलब्ध होऊ शकते हे त्यांनी आम्हाला सांगितलं। समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची ऊर्जा त्यांच्यात खूप आहे आणि म्हणूनच कोरोना काळात मागास लोकांसाठी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना राज्यपाल आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून सन्मानित करण्यात आलं। ही खरोखर अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। ज्यांना मेडिकल क्षेत्रात करिअर घडवायचे असेल आणि लोकसेवा करायची असेल त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा। आमच्यासाठी वेळात वेळ काढून नवीन पिढीला मार्गदर्शन केले त्याबद्दल संपूर्ण युवा मार्गदर्शक टीम डॉक्टर कृष्णा सरांचे खूप खूप आभार मानते। चला तर मग डॉक्टर कृष्णा सरांची सक्सेस स्टोरी आणि मार्गदर्शन ऐकूया। सुरुवात करतो। ऍक्च्युली मी मेडिकल ग्रॅज्युएट, माझ्या घरी दोन मोठी दोन बहीण आहेत मला, त्या दोघीही डॉक्टर आहेत। माझी जी 2 नंबरची बहीण आहे ती MD पेडियाट्रिक्स आहे, बालरोग तज्ञ आहे, आणि मोठी बहीण आहे ती शासकीय सेवेमध्ये डॉक्टर आहे। आणि मी पण मेडिकल ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला संधी मिळाल्यामुळे मग मी पण मेडिकल ऑफिसर ग्रुप ए या पदावरती सध्या रायगड जिल्हा परिषदमध्ये आरोग्य विभागामध्ये काम करतोय मागच्या 2 वर्षांपासून। तसा विचार केला तर तुमच्या सर्वांपेक्षा मी फारच अजून एवढा अनुभवी नाहीये, पण मला रुपेश सरांनी सांगितलं आणि रुपेश सरांनी सांगितल्यामुळे म्हटलं चला आपण आपल्या थोडंसं जे काही ज्ञान आहे त्याचा आपण दुसऱ्यांना काही फायदा होणार असेल, आपल्याला ज्या थोड्या मोडक्या गोष्टी माहिती आहेत त्याच्यामुळे जर कोणाचं भलं होणार असेल, त्यामुळे कोणाला मार्गदर्शन मिळणार असेल तर आपण करूया। कारण मी अजून स्वतःला सक्सेसफुल झालोय असं मानत नाही। एक ग्रॅज्युएट डिग्री घेतली आणि सरकारी नोकरी मिळवली म्हणजे आपण सक्सेस झालो असं नाही, तर अजून खूप काही अचीव करायचं आहे। यामुळे मी स्वतःला सक्सेसफुल अजून मानत नाही, पण तरी पण आपल्याला जे काही थोडंसं माहिती आहे त्याचा दुसऱ्याला आपण कशा प्रकारे उपयोग करून देता येईल यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म तुमचा आहे। तर मग आपण याच्यावर 2 शब्द बोलूयात या उद्देशानं मी या प्रोग्रामला येण्याचं मान्य केलं। ऍक्च्युली हा मागच्या सोमवारी आम्ही येणार होतो मी, पण काही ट्रेनिंगमुळे मी नाशिक सिव्हिल हॉस्पिटल मध्ये माझं 5 दिवसाचं ट्रेनिंग गेल्या आठवड्यामध्ये होतं, तर त्यामुळे मला तिथे बिझी असल्यामुळे अटेंड करता आले नाही। मी रुपेश सरांना म्हटलं मी नेक्स्ट मंडेला नक्की 100% स्वतः इन्व्हॉल्व होईल याच्यामध्ये। ऍक्च्युली मी प्रॉपर मुंबईतला किंवा पनवेल रायगड मधला नाहीये, मी प्रॉपर मराठवाड्यामधला आहे। पण माझे वडील शिक्षकी पेशात असल्यामुळे आम्ही नवी मुंबईमध्ये सेटल झालो, त्यामुळे माझा जन्मापासून मी नवी मुंबईमध्ये शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये झालेलं आहे, कुठल्याही प्रकारे कॉन्व्हेंट किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये झालेलं नाही। वडील केवळ शिक्षक आहेत आणि 2 मोठ्या बहिणींचं शिक्षण आणि माझं शिक्षण, 3 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी वडिलांवर असल्यामुळे आम्ही काही कुठल्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये वगैरे शिकलो नाही किंवा कुठला प्रॉपर कोचिंग नाही, नॉर्मल मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलो। त्यानंतर वडील शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळे एक गायडन्स चांगल्या प्रकारे मिळत होतं, त्यामुळे शिकत गेलो। 10वी झाली, 12वी सायन्स झाली, त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये मी मेडिकल ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यानंतर मला चान्स मिळाला नोकरीचा, संधीचा, आणि त्या संधीचं सोनं करायचं मी ठरवलं। त्यानुसार 2 वर्ष झालं मी या ठिकाणी काम करतो आहे। नॉर्मली डॉक्टर व्हायचं, मेडिकल क्षेत्रात जायचं, तर का जायचं, कशासाठी जायचं किंवा त्यासाठी कुठल्या पायऱ्या तुम्हाला क्रॉस कराव्या लागतात। मला वाटतं मी ज्यावेळी मेडिकलचं शिक्षण घेतलं त्यावेळी ते तितक्या तुलनेनं आजच्या तुलनेनं जरा सोपं होतं असं मला वाटतं। आज फार त्यामध्ये कॉम्पिटिशन्स वाढलेले आहेत, फार कॉलेजेसही वाढता आहेत, परंतु तसं कॉम्पिटिशनही वाढते आहे। माझ्या घरी शिक्षकी पेशा असल्यामुळे वडिलांकडनं गायडन्स मिळत होतं, परंतु सर्वच विद्यार्थ्यांना ते गायडन्स मिळत नाही। तर वैद्यकीय क्षेत्राकडे येण्यासाठी आपल्याला जर डॉक्टर व्हायचं असेल, पॅरामेडिकल कोर्सेस करायचे असतील, नर्सिंग करायचं असेल,
खूप उत्तम करिअरचे ऑप्शन्स आपल्याला या क्षेत्रामध्ये मिळतात. आणि आता कोरोनाच्या काळामध्ये मला समजलं असेल किंवा दिसलं असेल की वैद्यक क्षेत्र स्ट्रॉंग असण्याची गरज फार आहे. मेडिकल फील्डची समाजाला गरज ही किती मोठ्या प्रमाणात आहे आणि तेवढी मॅनपॉवर आपल्याकडे नाही. म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये पण केरळ सारख्या राज्यामधनं किंवा साऊथ इंडियामधनं आपल्याला नर्सिंग स्टाफ मागवावा लागला कोविडमध्ये. आपल्या महाराष्ट्रामधील ग्रामीण भागातील तरुणी या क्षेत्राकडे का वळू शकत नाही, की ज्या ठिकाणी तुम्हाला साऊथ इंडियावरनं मॅनफोर्स मागवावे लागते कोविड सारख्या पॅन्डेमिक मध्ये. तर ही थोडी शोकांतिकेची गोष्ट आहे की आपल्या लोकांना हे करिअर ऑप्शन्स नाही आहेत का? आपले लोक का करू शकत नाही? तर करू शकतात, फक्त मार्गदर्शनाचा अभाव त्यांना त्या ठिकाणी आहे. तर आता सध्याची समाजातलं वातावरण बघितलं तर एक अशा पद्धतीचा कल आहे की शिकून नोकऱ्या कुठे मिळतात, आपण शिकायचं कशाला, शिकण्यापेक्षा आपण एखादा व्यवसाय करू. ठीक आहे, ती ही गोष्ट योग्य आहे, परंतु असं म्हणणं चुकीचं आहे की शिकून काही फायदा नाही. तर वैद्यक क्षेत्राकडे येण्यासाठी मेडिकल फील्डमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनमध्ये फार कठीण आणि किचकट प्रवेश प्रक्रिया पण झालेली आहे. सध्याच राजकीय अशा गोष्टी आहेत काही ज्यामुळे आपल्याला ह्या किचकट प्रवेश प्रक्रियेतूनच आपल्याला जावं लागणार. म्हणजे सध्या जर तुमच्या सर्वांच्या वर्तमानपत्र वाचत असाल रेग्युलर, तर तामिळनाडू राज्यानं जी वैद्यकीय सेवेमध्ये डॉक्टर्स यायला इच्छुक नसल्या कारणामुळं शासनानं डॉक्टर्सला ग्रुप ए या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. याचा अर्थ आकर्षित करण्यासाठी की तुम्ही एक चांगलं पद आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही ग्रामीण भागात यायला सेवा द्या म्हणून. तर मग वैद्यकीय अधिकारी गट अ या पदावरती डॉक्टर म्हणून मी काम करतो. प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी मी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत आहे. तर त्याचबरोबर ती मी तालुक्यामधील आणि जिल्ह्यामधील साथरोग हे नियंत्रणासाठी मी जबाबदारी हे करतो आहे की जे साथीचे रोग तुमचे पसरतात, मग ते तुमचे स्वाईन फ्लू असेल, डेंग्यू असेल किंवा साथ रोग आहेत त्याच्या कंट्रोलसाठी मी काम करतो. आणि मी फक्त ह्या एका याच्यावरती थांबणार नाहीये. माझ्याकडनं काही लोक प्रेरणा घेतील की आता सरकारी नोकरी मिळाली मग आपण सक्सेसफुल झालो, तर इथून पुढेही मोठं काय मिळवण्यासाठी माझे प्रयत्न अजूनही चालू आहेत. तर वैद्यकीय अधिकारी गट अ हे हा शासनाचा संवर्ग आहे. म्हणजे तुमचा जरी इंजिनिअरिंग मधलं तुम्हाला माहिती असेल तर कार्यकारी अभियंता गट अ असं तुमचं सिव्हिल इंजिनियर मध्ये किंवा तुमच्या इलेक्ट्रिकल इंजिनियर मध्ये कार्यकारी अभियंता असतो गट अ, सहाय्यक अभियंता गट अ ब, तशी एक कॅटेगरी आहे वैद्यकीय अधिकारी गट. त्याच्यात मी क्लिनिकली सांभाळणे आणि ऑफिशियली नियंत्रण करणे ह्या दोन्ही गोष्टीसाठी सध्या काम करतो आहे. माझ्याकडे मी रोहा तालुक्यामध्ये काम करतो आहे, आपल्या रायगड जिल्ह्यामधील रोहा आणि पाली. ओके सर, आणि जशी म्हणजे तुमची जी एक्झाम आहे, जे एक्झाम तुम्ही पास करून या सरकारी सेवेमध्ये आलात, तर त्या एक्झाम बद्दल तुम्ही काय सांगणार? ओके, ही एक्झाम आहे ती रेग्युलर होत नाही. म्हणजे तुमच्या एमपीएससी युपीएससी सारख्या रेग्युलर एक्झाम होत नाही. महाराष्ट्र शासनाचं स्वतंत्र निवड मंडळ आहे वैद्यकीय अधिकारी गट मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र निवड मंडळ आहे. एमपीएससी कडे पूर्वी ही आमची पदं एमपीएससी भरायची, परंतु एक 5-10 वर्षापूर्वीपासून ही पदं एमपीएससी कडे न भरता राज्य शासनाने संयुक्त स्वतंत्र याचं एक मंडळ स्थापन केलेलं आहे मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली. ते मंडळ 4 ते 5 वर्षात एकदा अशा प्रकारची भरती प्रक्रिया राबवून रिक्त पदांच्या नुसार अशा प्रकारे भरती आणि नियुक्त्या करतो. ग्रामीण भागामधील किंवा शहरी भागामधील डॉक्टर असतील, वैद्यकीय अधिकारी असतील यांची पदं भरण्यासाठी. पूर्वी हे एमपीएससी कडेच होतं, पण एमपीएससी कडे आता नाहीये हे. एमपीएससी आता पुन्हा मागणी होते. एमपीएससी कडे बरीच हे गेलं. म्हणजे एमपीएससी मला वाटतं फक्त आपलं हे मुख्य आपलं राज्य सेवा आणि अभियांत्रिकी अशा ठराविक सेवाच भरतं आता सध्या. पण आता नवीन मला वाटतं घोषणा केलेली आहे की सगळीच पदं जी आहेत ते आता एमपीएससी कडे देणार. तर मग आता एमपीएससी कडे जाईल, पण सध्या एमपीएससी कडे नाहीये. ओके
सर आणि या सिलेक्शन प्रोसेस मध्ये पण कॉम्पिटिशन बरीच असते का? कॉम्पिटिशन असते, बऱ्यापैकी असते, पण कसं आहे, आजकाल सर्वांना शहरामध्ये पोस्टिंग हवी आणि आमचे डॉक्टर जे झालेले लोक आहेत त्यांना शहरात काम करायचे, त्यामुळे ग्रामीण भागात काम करायला कोणी इच्छुक नसतं. त्यामुळे जर तुम्हाला ग्रामीण भागात पोस्टिंग मिळाली तर एखाद वर्ष नोकरी करणं आणि मग लगेच शिफ्टिंगसाठी प्रयत्न करून शहरात येणं असे प्रकार घडतात. त्यामुळे याला कॉम्पिटिशन असते, बऱ्यापैकी कॉम्पिटिशन असते, कारण समाजात काम करायला मिळतं, चांगलं पॅकेज मिळतं, गटचं पेमेंट मिळतं, त्यानंतर वैद्यकीय क्षेत्र असल्यामुळे तुम्हाला पगारा व्यतिरिक्त प्रायव्हेट प्रॅक्टिस करू नये म्हणून वेगळा भत्ता मिळतो. हे सगळे भत्ते असल्यामुळे बरेच जण आकर्षित होतात, पण फक्त ग्रामीण भागात काम करायला नको म्हणून टाळाटाळ करून शहराकडे ओढ असते, म्हणून ग्रामीण भागातली पदं रिक्त राहतात बऱ्यापैकी. ओके. बाकीचे मेंबर्स काही क्वेश्चन्स असतील तर विचार. सर मला विचारायचं आहे की हा 12वी सायन्स मध्ये किती 4 वर्षाचाच कोर्स आहे का? तसं आहे, 12वी सायन्स नंतर सध्या वैद्यक क्षेत्र खूप मोठं झालेलं आहे. तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर हा 5.5 वर्षांचा कोर्स आहे. डेंटिस्ट जर व्हायचं असेल तुम्हाला तर तो 5 वर्षाचा कोर्स आहे आणि 5.5 वर्षाचा डॉक्टरसाठी. आणि तुम्हाला जर नर्सिंग व्हायचं असेल, BSc नर्सिंग, तर तो 4 वर्षाचा आहे. आणि इतर पॅरामेडिकल कोर्सेस, डिग्री कोर्सेस हे 3 ते 4 वर्षाचे आणि डिप्लोमा कोर्सेस हे 2 वर्षाचे आहेत. पूर्ण मी वैद्यक क्षेत्राचं सांगितलं तुम्हाला. ते तुम्हाला सगळं काही असतील इच्छुक, जे नर्सिंग मध्ये जाण्यात इच्छुक आहेत त्यांनाही याचा फायदा होईल. मला एक विचारायचं आहे, तर शिवानीची मामी आहे ना, ती नर्सिंग करतात, जवळजवळ 3 वर्ष झाले. त्यांची बरं. फीस 2 ते 4 पर्यंत होती प्रायव्हेट मध्ये. ती एवढी फीस असते? हा, कसं आहे, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला एवढे फीज आहेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये. पण आता कसं आहे, जर तेवढ्या पात्रतेचा विद्यार्थी असेल तर सरकारी कॉलेजेसमध्ये मोफत शिक्षण मिळतं आणि शेवटच्या वर्षाला ट्रेनिंगच्या त्या ठिकाणी स्टायपेंड पण मिळतो. म्हणजे अंदाजे मला वाटतं 8 का 9 हजार रुपये पगारासकट तुम्हाला ट्रेनिंग सरकारी कॉलेजमध्ये मिळते. पण प्रायव्हेट कॉलेजमध्ये अराउंड 1 लाख रुपये फीज आहे नर्सिंगची. म्हणजे 4 वर्षाचं काउंट केलं तर 4 लाख आणि इतर म्हणलं 5-6 लाख रुपये खर्च नर्सिंगला पण आज तुम्हाला मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी शिकायचं असेल तर येतो 100%. आणि गव्हर्नमेंटला किती फीज आहे? गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये अगदी 12 ते 15 हजार रुपये फीज असते एका वर्षाची. हॉस्टेलची पण एकदम मामूली फी 2-3 हजार 4 हजार रुपये असते. त्यामुळे शासकीय मध्ये जर करायचं असेल तर फारच कमी पैशामध्ये त्या ठिकाणी तुमचं शिक्षण होतं. आणि जर त्यातनं SC आणि ST कॅटेगरीमध्ये असेल तर ते पण तुम्हाला परत मिळतात. त्यानंतर OBC, SC, ST साठी तुम्हाला स्टेशनरीसाठी पण तुम्हाला स्कॉलरशिप मिळते, ते पण आहे. पण गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा सीट्स कमी असतील ना, त्यामुळे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जास्त ऍडमिशन हो, गव्हर्नमेंट कॉलेजेसची सीट फारच कमी आहेत, त्यातनं जातीय आरक्षण आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. पण प्रायव्हेटला पण जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरीचे असाल तर मला वाटतं तुम्हाला फीज पण रिटर्न मिळते पूर्ण. पण तुम्हाला मेरिट लिस्ट मधनं प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल. तर तुम्हाला SC ST ची फी पूर्ण फी परत मिळते, OBC ची अर्धी फी परत मिळते. आणि मला वाटतं आपल्या आता आपले हे कार्यक्रम बघणारे बरेच जण प्रकल्पग्रस्त पण आहेत, तर मला वाटतं सिडको प्रकल्पग्रस्तांना पूर्ण फी पण मिळते, सिडको प्रकल्पग्रस्त असतील तर. ओके, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जसं प्रायव्हेट हा, कॉलेज सेम 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 तसंच आहे. पण ह्याचं कसं लोकांना जास्त माहिती नसते की बाबा इथेही फीज मिळते का. तर सेम जसं तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेजला क्रायटेरियाज आहेत ना, सेम क्रायटेरिया इथे पण आहेत, फक्त फीज जास्त आहे. म्हणजे इंजिनिअरिंग पेक्षा बऱ्यापैकी जास्त फीज आहे, नाही तर क्रायटेरिया सगळे सेमच. स्कॉलरशिप पण मिळते. सर, जर प्रायव्हेट ऍडमिशन घ्यायचं सपोज कोणाला, एखाद्या मुलाला डॉक्टरकीसाठी, तर अंदाजे किती फीस जाईल तरी प्रायव्हेट मध्ये? जर सपोज गव्हर्नमेंट मध्ये म्हटलं तर
आता गव्हर्नमेंटमध्ये जर ऍडमिशन नाही मिळालं तर प्रायव्हेट कॉलेजचं गेल्या वर्षीचा फी स्ट्रक्चर जर बघितलं, यावर्षी आत्ताच नेटची परीक्षा गेल्या आठवड्यात झाली असल्यामुळे अजून काही क्लिअर नाही. गेल्या वर्षीचं फर्स्ट इयरची फीज तुमच्या नेरूळच्या तेरणा मेडिकल कॉलेजची मला वाटतं काहीतरी 8-9 लाख रुपये होती आणि डी.वाय. पाटील सारख्या कॉलेजची 25 लाख रुपये आहे. त्यामुळे खूप जास्त फीज आहे ही. पण मला वाटतं तेरणामध्ये वगैरे तुम्ही जर SC ST कॅटेगरीचे असाल तर फीज परत मिळते. त्यानंतर तुम्ही EWS नवीन आरक्षण आलेलं आहे, इकॉनॉमिकली विकर कॅटेगरी, त्यांच्यासाठी पण अर्धी फी मिळते. म्हणजे जर तेरणासारख्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागला तर जवळजवळ 8-9 लाख फी आहे, त्याची अर्धी फी तुम्हाला भरावीच लागत नाही. एक 3-4 लाख रुपये खर्च आहे एका वर्षाचं का पूर्ण? एका वर्षाचा 4 लाख. पूर्ण जर तुम्हाला करायचं असेल तर एक 20-25 लाख रुपये तरी लागतात. आणि जर डीम युनिव्हर्सिटी तुमची भारतीय विद्यापीठ किंवा डी.वाय. पाटील सारखी असेल तर ते कोटीमध्ये जातं प्रायव्हेटमध्ये. आणि डोनेशन फक्त मॅनेजमेंट सीट्सनाच लागत असेल ना? हो, डोनेशन फक्त मॅनेजमेंट सीट मध्ये आहे. तर गेल्या वर्षी माझ्या कॉन्टॅक्ट मधल्या काही लोकांनी ऍडमिशन घेतलं तर डोनेशन कुठे 60 लाख रुपये, 70 लाख रुपये, 80 लाख रुपये. डीम युनिव्हर्सिटी मध्ये कोटीमध्ये पण आहे. हो, कोटीमध्ये डीम युनिव्हर्सिटी मधलं डोनेशन आहे. पण त्यासाठी तुम्हाला नीट क्वालिफाईड व्हावं लागतं. म्हणजे नीटने जी ठरवून दिलेली तुमची पात्रते एवढे मार्क्स तुम्हाला मिळावे लागतात. म्हणजे अंदाजे समजा 750 मार्कांची जर नीट असेल तर त्यांचं दरवर्षी 50% पर्सेंटाईलचा क्रायटेरिया ठरतो की बाबा 150 ते 200च्या वरती आम्हाला मार्क्स हवेत. ते जर तुम्ही एलिजिबल असाल तरच तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला डोनेशन भरून ऍडमिशन घेऊ शकता, नाहीतर नाही. पण आता भरपूर कॉलेजेस झालेले आहेत. एक नवीन इन्फॉर्मेशन सांगायची तर तुमच्या सिंधुदुर्गमध्ये, अलिबागमध्ये यावर्षीपासून मेडिकल कॉलेज सुरू झालंय गव्हर्नमेंटचं. उस्मानाबादला आहे, परभणीला आहे. एवढे 4-5 नवीन कॉलेजेस सुरू होत आहेत. बारामतीचं गेल्या वर्षी सुरू झालं, जळगावचं 3 वर्षापूर्वी सुरू. त्यामुळे खूप गव्हर्नमेंटचे पण कॉलेजेस वाढलेले आहेत. त्यामुळे आपल्या लोकांना संधी खूप आहे आता. पूर्वीसारखं राहिलं नाही, एकदम डबलच मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचे वाढलेले आहेत. ओके, हे बेस्ट झालं. हॅलो सर, मला एक विचारायचं आहे की इंजिनिअरिंग करताना किंवा केल्यावर जसं इंटर्नशिप असते, त्याच्यानंतर कॅम्पस सिलेक्शन असतं, तसं इथे पण असतं का सर? इंटर्नशिप तुमच्या कोर्सच्याच पूर्ण स्ट्रक्चरमध्ये 1 वर्षाची कंपल्सरी इंटर्नशिप ऍड असते. रोटेटिंग इंटर्नशिप म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागातल्या दवाखान्यामध्ये कंपल्सरी इंटर्नशिप करावी लागते. पेडियाट्रिक डिपार्टमेंटमध्ये, गायनॅक डिपार्टमेंटमध्ये कंपल्सरी अशी रोटेटिंग इंटर्नशिप असते. आणि प्लेसमेंट हा प्रकार एवढा वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाहीये, तो तुमच्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आहे. कारण डॉक्टरला तशी मागणी भरपूर आहे आणि ज्याला गव्हर्नमेंटमध्ये यायचं आहे त्याला गव्हर्नमेंटमध्ये संधी आहेत, प्रायव्हेटमध्ये ज्याला करायचे प्रायव्हेटमध्ये संधी आहे. कोणाला जर ग्रामीण भागातली भरपूर विद्यार्थी असतात, त्यांची अपेक्षा असते आपल्या गावी जाऊन आपल्याला दवाखाना टाकायचा आहे, गावी जाऊन हॉस्पिटल टाकायचं आहे. त्यामुळे एवढी रोजगारासाठी मारामार इकडे नसल्यामुळे कॅम्पस सिलेक्शनला वगैरे एवढं महत्व नाही. जरी काही प्रायव्हेट कंपनीज आल्या डॉक्टर हायर करण्यासाठी तरी त्यांना रिस्पॉन्स कुणी देत नाही. त्यामुळे एवढी रोजगारासाठी मारामार नसल्यामुळे कॅम्पस सिलेक्शन, इंटरव्ह्यूज वगैरे याला महत्व अजून तरी या क्षेत्रामध्ये एवढं नाही. इंटर्नशिपचा मिनिमम पिरियड किती असतो सर? 12 महिन्याची, म्हणजे 1 वर्षाची पूर्ण इंटर्नशिप असते. आणि जर तुम्ही सरकारी कॉलेजमधनं केलेलं असेल तर तुम्हाला अंदाजे 11,000 रुपये पर मंथ एवढं स्टायपेंड तुम्हाला मिळतं. आणि खूप सुंदर प्रोफेशन आहे. तुम्हाला जर डॉक्टरच नसेल व्हायचं पण मेडिकल क्षेत्रात यायचं असेल तर नर्सिंग, डॉक्टरकीला नाही संधी मिळाली तर नर्सिंग हा पण खूप सुंदर पर्याय आहे. सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत, फक्त गायडन्स नसतो. तुमच्या ठाणे महानगरपालिका आहे, मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आहे, राज्य सरकार आहे, वैद्यकीय शिक्षण विभाग आहे. इथे रेग्युलर भरती प्रक्रिया चालू असतात. त्यामुळे नर्सिंग झालेल्यांना जॉब्स फॅसिलिटीज भरपूर अवेलेबल आहेत. त्यानंतर तुमच्या अपोलो हॉस्पिटल असेल, MGM हॉस्पिटल असेल, अशा ठिकाणी पण नर्सिंग प्रोफेशनला खूप चांगलं पॅकेज सुरुवातीला मिळतं. म्हणजे ऍज कम्पेअर टू इंजिनिअरिंग खूप सुंदर पॅकेज मिळतं आणि जास्त कष्ट न करता मिळतं.
म्हणजे तुम्हाला खूप अनुभव घ्यावा लागतो. जसं इंजिनिअरिंग मध्ये जसा अनुभव वाढला की पेमेंट वाढतं, तसं इथे तुम्हाला पटकन चांगल्या पगाराची नोकरी मिळायची संधी आहे. किंवा एखादा ग्रामीण भागात राहणारा व्यक्ती असेल तर ग्रामीण भागातही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे रोजगार मिळवण्यासाठी जास्त धावपळ तुम्हाला वैद्यक क्षेत्रामध्ये करावी लागणार नाही सध्या तरी. अजून 5-10 वर्षांनी काय कंडिशन असेल आपण सांगू शकत नाही, कारण कॉलेजेस खूप वाढलेले आहेत, मुलं भरपूर या क्षेत्राकडे वळलेली आहेत. मागच्या 10 वर्षात पूर्ण इंजिनिअरिंगला न जाता आम्हाला इकडे जायचंय म्हणून बरेच वळलेले आहेत. त्यामुळे अजून 5-10 वर्षांनी काय असेल मी सांगू शकत नाही, पण आजच्या कंडिशनला तरी रोजगाराच्या संधी भरपूर उपलब्ध आहेत या क्षेत्रामध्ये. सर आता मी काय बोलतो, नर्सिंगसाठी गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर काय करायचं? आता आमच्या घरात आता एक नर्सिंगचा कोर्स कम्प्लीट होईल या महिन्यात, मे बी या महिन्यात नेक्स्ट, त्यांच्यासाठी काय संधी? कसं आहे, आता सध्याच महाराष्ट्र शासनाची मला वाटतं एक 5-7 हजार नर्सिंगच्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. जी एक्झाम कॅन्सल झाली, तुम्ही न्यूजला बघितलं असेल. आरोग्य विभागाची परीक्षा अचानक रद्द केली, आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं, आणि ती भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. अशा पद्धतीने भरती प्रक्रिया 1-2 वर्षांमधून सुरू असते. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग या दोन्ही विभागांसाठी नर्सिंग प्रोफेशनला लागतात. आणि आपण इथे राहतो नवी मुंबईमध्ये, त्यामुळे ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका इथे 1-1.5 वर्षात अशा भरती प्रक्रिया होत असतात नर्सिंगसाठी. आणि जर तुम्हाला कंत्राटी तत्वावर हवं असेल तर तुम्ही जर BSc नर्सिंग केलेलं असेल तर आरामशीर तुम्हाला पर मंथ 25,000 आणि कंत्राटी तत्वावर जॉब पास आउट झाल्या सुद्धा मिळतो. राज्य सरकारमध्ये मिळतो, गव्हर्नमेंट जॉब मिळतो. आणि मला वाटतं पास आउट झाल्या 25,000 पर मंथ ही चांगली अमाऊंट आहे तुम्हाला. तर ते कंत्राटी बेसवर तुम्हाला मिळू शकतं. आणि परमनंटसाठी मात्र 1-2 वर्षातनं भरती प्रक्रिया जेव्हा होईल त्यावेळी अप्लाय करून तुम्हाला त्यात. आणि त्यात पण एक असं आहे की जर तुम्ही सरकारी कॉलेजमध्ये शिकला असाल तर 50% जागा सरकारीमध्ये राखीव असतात. तर तुम्ही सरकारी महाविद्यालयातनं शिक्षण घेतलं असेल तर, आणि प्रायव्हेट मधनं घेतल्यासाठी 50% असे कोटा डिवाइड करून ती भरती प्रक्रिया होत असते. सर तुम्ही जे आता करिअरमध्ये आहात तर त्या करिअरमध्ये फ्युचर काय असणार आहे तुमचं, म्हणजे 10 वर्षात 20 वर्षात? हे माझं वैयक्तिक का ऑल ओव्हर सांगू, म्हणजे कसं? नाही सर, ह्याच्यात म्हणजे जसं तुम्ही मेडिकल ऑफिसर आहात, राईट? आता माझं वैयक्तिक तुम्हाला ऐकायचं असेल तर मला ग्रामीण भागात काम करण्याची इच्छा आहे. माझ्या अंगामध्ये समाजसेवा करण्याची इच्छा असल्यामुळे मी ह्याच्यात वळलेलो आहे. तर माझी इच्छा आहे की ह्यामध्ये मी आता MD MS साठी एंट्रन्स एक्झाम देतो आहे. तर माझी अपेक्षा आहे की एखादं चांगलं पेडियाट्रिशियन, एखादं चांगलं गायनेकोलॉजिस्ट भविष्यामध्ये होऊन शासकीय सेवेमध्ये जास्त दिवस न राहता एक स्वतःच नॉन गव्हर्नमेंट NGO टाईप एखादं ट्रस्टचं हॉस्पिटल, माझं ट्रस्ट स्वतःचं आहे, तर त्या ट्रस्टचं हॉस्पिटल उभं करावा असं एक माझं वैयक्तिक इच्छा आहे आयुष्यामधली. तर येणाऱ्या काळामध्ये त्या दृष्टीने मी पावलं टाकतो आहे की एखादं सर्जन किंवा MD मेडिसिन, MD पेडियाट्रिक असं चांगल्या ब्रांचमध्ये पुढे शिकून स्वतःचं हॉस्पिटल एस्टॅब्लिश करायची, पैसे कमवण्यासाठी नाही तर ट्रस्टच्या माध्यमातून NGO प्रकारे 50% स्वतःचं डायलिसिस युनिट करावं. की डायलिसिसवर खूप सारा खर्च करावा लागतो आणि सरकारी हॉस्पिटल्समध्ये एवढं अवेलेबल डायलिसिस होत नाही. तर मग आपल्या माध्यमातून एक समाजातील गरीब लोकांना मोफत किंवा अतिशय तुरळक किमतीमध्ये पैशामध्ये डायलिसिस सारखी सुविधा असेल किंवा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काहीतरी करावं, अशा पद्धतीने माझी स्वतःची इच्छा आहे. तर त्या दृष्टीने मी पावलं टाकतोय. सरकारी सेवेत जास्त दिवस न राहता की आपल्या समाजाचा फायदा सरकारी सेवेत राहून आपण देतच आहोत समाजाला, पण त्याचबरोबर आपण सरकारी सेवेच्या बाहेर राहून अजून व्यापकरित्या पण लोकांना मदत करू शकतो, या दृष्टीने मी प्रयत्न करतोय. सर खूप छान, म्हणजे तुमचे विचार फार थोर आहेत आणि आम्हाला ऐकून खरोखर फार छान वाटलं. आणि मी स्पेशली सांगतो, आता तुमच्या आपलं हे झालेलंच आहे, तर तुमच्या ट्रस्ट आणि माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून तुम्हाला जर अजून काय आरोग्यविषयक करायचं असेल, कुठे ग्रामीण भागामध्ये आरोग्याचे कॅम्प्स घ्यायचे असतील, कुठे रक्तदान शिबिरं घ्यायची असतील, तशा माध्यमातूनही तुम्हाला वाढवायचं असेल तरी आपण एकत्र काम करू. तसं आहे, आपण शिकलो आहोत, आपण कुठेतरी सेटल झालो आहोत अशी आपल्यामध्ये भावना आहे. तर याच्या माध्यमाचा फायदा आपण काही समाजाला करून देता येईल का,
किंवा दोन आपण दुवा बनू शकू का? समजा एखाद्या मोठ्या व्यक्तीकडनं एखादी गोष्ट घ्यायची आणि एखाद्या गरीब व्यक्तीपर्यंत ती पोचवायची, हा दुवा होता येईल का? ह्यासाठी आपण कुठेतरी प्रयत्न करायला हवा या विचाराचं मी आहे आणि त्या विचारातूनच मी 3 वर्षापूर्वी ट्रस्टची स्थापना केलेली आहे आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातील किंवा मुंबईतील झोपडपट्टी एरिया आहे अशा ठिकाणी मी थोडं काम करतो. आता कोविडमुळे मलाही वेळ मिळाला नाही म्हणून थोडा ब्रेक लागलेला आहे, पण तरी आम्ही करतो आहोत. Right. सर, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी ह्या फील्डमध्ये मेडिकल क्षेत्रात किती स्कोप आहे आणि ते जेव्हा ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करतात तर त्यासाठी काही कोर्स? हो, 100%. कसं आहे, आयुर्वेदिक डॉक्टरांना आपल्या महाराष्ट्रामध्ये ॲलोपॅथीची लिगली परवानगी आहे. त्यामुळे त्यांना वेगळा कोणता कोर्स करण्याची नंतर गरज नाही. ते BAMS हा कोर्स केल्यानंतर, आयुर्वेदाचा कोर्स केल्यानंतर डायरेक्ट ॲलोपॅथी प्रॅक्टिस करू शकतात. पण BSMS जे होमिओपॅथी आहे त्यांना नाही. त्यांच्यासाठी 6 महिन्याचा एक कोर्स आहे ॲलोपॅथी मेडिसिनचा, तो त्यांना पास करावा लागतो आणि तो पास झाल्यानंतरच ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात. पण BAMS वाले डायरेक्ट ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये तो कायदाच केलेला आहे 1993 मध्ये, 1982 ते तसे वेगवेगळे कायदे केलेले आहेत. त्यांनी त्यांना तो अधिकार दिलेला आहे. त्यामुळे BAMS वाले करू शकतात डायरेक्ट, पण होमिओपॅथी वाल्यांसाठी एक 6 महिन्याचा कोर्स आहे. तो कोर्स केल्यानंतर ते त्या ठिकाणी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात आणि मला वाटतं आता त्यांच्या क्षेत्रामध्ये ते लोक खूप छान डेव्हलप होत आहेत. आता कोविडमध्ये पण तुम्ही त्या आर्सेनिकच्या गोळ्या वगैरे बघितल्या असाल, त्यालाही बरंच डिमांड होतं. तर ते त्यांच्या क्षेत्रामध्ये ॲलोपॅथी न करता त्यांच्या पॅथीमध्ये पण ग्रोथ करू शकतात. आता खूप त्यामध्येही वाव आहे बऱ्यापैकी. आणि गव्हर्नमेंट जॉबसाठी त्यांना काही स्कोप आहे? हो, गव्हर्नमेंट जॉबसाठी पण स्कोप आहे. आयुर्वेदिक आता कॉलेजेस वाढत आहेत. आयुर्वेदिक कॉलेज बारामतीला नव्यानं होत आहे, जळगावला झालेला आहे, होमिओपॅथी कॉलेज झालेला आहे, आयुर्वेदिक डिस्पेन्सरीज महाराष्ट्र शासनाच्या आहेत, तिथे पण त्यांना जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. होमिओपॅथी वाल्यांना त्या तुलनेनं फारच कमी आहेत, पण आयुर्वेदिक वाल्यांना भरपूर संधी सरकारी नोकरीच्या पण आहे. परिणाम असं आहे, त्याचं कारण पण सांगतो मी. आता मागच्या 2 वर्षापासून शासकीय सेवेत असल्यामुळे इथे भरपूर जास्त मराठी भाषा चालते. त्यामुळे खूप जास्त मराठी झालेला आहे. मीटिंगसाठी कशात सवय फार झालेली. आणि मग आपले सरकारी सेवेतले तुम्हाला माहिती आहे, सगळे क्लार्क लोक असतील किंवा इतर कर्मचारी तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणी असतात, ते पूर्ण मराठीच बोलणारे असतात, मराठी. त्यामुळे मग तो जास्त हे झालेलं आहे 2 वर्षात, त्यामुळे ते जरा जास्त होत आहे. नाही, पण ऍक्च्युली खूपच म्हणजे तुमचं मराठीवर खूप छान प्रभुत्व आहे. मी जिथे काम करतो रोहामध्ये, तिथे आदिवासी क्राऊड जवळजवळ 30-40% आदिवासी क्राऊड आहे. तर त्यांच्याशी आपल्याला ह्याच लँग्वेजमध्ये, ह्याच एरियामध्ये जाऊन बोलावं लागतं किंवा याच्यापेक्षा खूपच गोड बोलावं लागतं त्यांना समजून घेण्यासाठी, त्यांच्यामध्ये काम करण्यासाठी. त्यामुळे मग ती सवयच होऊन गेलेली आहे आता मागच्या 1.5-2 वर्षामध्ये. आणि मी एक विचारतो, तुमच्या सेवेसाठी काय दिवसातून किती तास द्यावे लागतात, असं काही पर्टिक्युलर आहे का? जेवढे काही टायमिंग वगैरे कशासाठी? पेशंट दिवसाला काय? जॉबसाठी. हा, नाही, कसं आहे, आमचा जॉब हा 24 आवर्स हेडक्वार्टरला राहूनच करायचा आहे. म्हणजे आम्हाला जो एरिया ठरवून दिलेला असून तर 24 आवर्स म्हणजे आता आणि वॅक्सिनेशन साठी असेल किंवा कोविड सिच्युएशन मध्ये असेल, 24 आवर्स म्हणजे रात्री तुम्हाला कधीही कुठल्याही अधिकाऱ्याचा वरून फोन येतो की आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, उद्या मिनिस्टरचा दौरा आहे, आमदार साहेबांनी हे सांगितलं आहे, ते सांगितलं. त्यामुळे सरकारी नोकरी म्हटल्यावर आणि एक अधिकारी असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावंच लागतं. त्यामुळे तुम्हाला असं 8 तास जॉब केला आणि मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला असं अजिबातच चालत नाही. कंटिन्यू कॉलिंग आणि कंटिन्यू हे फेस करावं लागतं. 24 आवर्स जॉब आहे.
पण सोबतीला अजून 2 मेडिकल ऑफिसर असतात. त्यामुळे मग आम्ही डिवाइड करून काम करतो, क्लिनिकल आणि ऍडमिनिस्ट्रेशन दोन्हीचं. त्यामुळे एवढा वर्कलोड नसतो, पण ऍक्टिव्ह राहावं लागतं. म्हणजे 8 तास ड्युटी झाली आणि आता आपलं संपलं असं नाही. एखाद्या गावात जर एकदम 4-5 पेशंट भेटले तर मग तहसीलदार सोबत रात्री व्हिजिट करण्यापासून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात रात्री अपरात्री. आता जरा कमी झालं, नाही तर पेशंट होते त्यावेळी भरपूर अशा पद्धतीनं काम करावं लागलं. पण खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला. म्हणजे ज्यावेळी कोविड सुरू झालं त्यावेळी खूप छान शिकायला मिळालं, एक्सपिरियन्स मिळाला. सरकारी कामामधलाही एक्सपिरियन्स मिळाला, ग्राउंड लेवल पर्यंत एक्सपिरियन्स मिळाला. म्हणजे एखाद्या गावामध्ये मुंबईवरनं आलेला माणूस पॉझिटिव्ह आला तर मग कशा पद्धतीनं वातावरण असतं, मग गावामध्ये कशा पद्धतीनं सर्वे करण्यापासून, मग त्या गावामध्ये आमदारापासून व्हिजिट होणार, मग कलेक्टर पासून व्हिजिट होणार. कारण तो काळ असा होता की ज्यावेळी पहिली लाट होती, नव्यानं रायगड जिल्ह्यामध्ये पेशंट्स भेटत होते. त्यावेळी मग खूप चांगला कामाचा अनुभव मिळाला, ग्रामीण वातावरणात काम करण्याचा अनुभव मिळाला. म्हणजे असं काही गोष्टी शिकायला मिळाल्या की ज्या पुन्हा कधी शिकायला मिळणार नाहीत भविष्यामध्ये, त्या ह्या नोकरीच्या माध्यमातून मला शिकायला मिळाल्या. आणि आता वॅक्सिनेशन मध्ये तर खूपच, म्हणजे वॅक्सिनेशन मध्ये इतकं अति झालं की माझ्या लोकांना वॅक्सिन देण्यासाठी आमदारापासून एकदम क्लास 1 वरिष्ठ अधिकाऱ्यापासून पण काही गोष्टी फेस कराव्या लागल्या. म्हणजे त्या गोष्टी काय असतात ह्याही शिकायला मिळाल्या ह्या जॉबच्या माध्यमातून, की कसं असतं. म्हणजे अक्षरशः मंत्र्यापासून फोन की तुम्ही माझ्या गावातल्या लोकांना वॅक्सिन देत नाही, इथल्यापासून गोष्टी की माझ्या गावात वॅक्सिनेशन कॅम्प का लावला नाही, कशाला. म्हणजे एक सरकारी अधिकारी म्हणून काम करताना किती पॉलिटिकल प्रेशर असतं किंवा किती लोकांना खुश ठेवावं लागतं, त्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या. त्यामुळे मग आमचे डॉक्टर लोक का सरकारी नोकरी डॉक्टरची स्वीकारत नाहीत हे अनुभवायला मिळालं या माध्यमातून. राईट. सर, आणि कोविड मध्ये काम करताना तुम्हाला ते पीपीई किट घालून किंवा खूप जास्त तास काम करणं आणि हा सगळा प्रेशर ऍक्च्युअली माझं मी ज्या पदावर काम करतो ते मोस्टली फील्ड वर्क असल्यामुळे मला पीपी किट आणि त्या गोष्टीचा एवढा संबंध आला नाही. परंतु माझ्याच अंडर कोविड केअर सेंटर होतं, तर त्या मॅनेजमेंटसाठी मी तिथे जायचो त्यावेळी घालायचो. पण अशी लॉंग 8-10 तासाची ड्युटी ही मला करावी लागली नाही, कारण माझं पोस्टिंगच अशी होती की फील्ड वर्कची होती, फील्डवर काम करायचं होतं. त्यामुळे पेशंटशी कोविडच्या असा एकदम 8-10 तास 12 तास ड्युटी असा प्रसंग फार क्वचित आला नाही, असं नाही, पण फार क्वचित. पण माझी पोस्टिंगच अशी आहे की फील्ड वर्क जास्त आहे किंवा सोसायट्यांमध्ये फील्ड वर्क जास्त होतं, कुठे पेशंट ऍडमिनिस्ट्रेशन जास्त होतं, कुठे पेशंट्स वाढत आहेत, कुठे मग ते एखादे MIDC झोन माझ्याकडे भरपूर होता. मग एखाद्या कंपनीमध्ये पेशंट वाढले तर त्या कंपनीमध्ये जाऊन तिथे टेस्टिंग कॅम्प लावणं, ती कंपनीमध्ये जर खूपच जास्त स्प्रेड झालं असेल काही काळासाठी कंपनी बंद ठेवणं, अशा पद्धतीची कामं पोलिसांच्या मदतीने. काही लोक कोविड पॉझिटिव्ह आले तरी फिरत असायचे, मग पोलिसांच्या मदतीने त्या लोकांना क्वारंटाईन करणं, कारण फार प्रेशर असायचं. तिकडूनही लोक फोन करायचे, गावातले सरपंच लोक फोन करायचे, आमच्या गावात हा पॉझिटिव्ह आलाय पण तो फिरतो आहे, मग त्या व्यक्तीला पोलिसांच्या मदतीने क्वारंटाईन करणं. अशा पद्धतीने फील्ड वर्क मध्ये काम मी जास्त कोविड मध्ये दोन्ही लाटेमध्ये केलं. आणि त्यानंतर मी अजूनही एक नेहमी प्रत्येक वेळी जिथे मला संधी मिळेल त्या ठिकाणी सांगतो की उगीच कॉन्व्हेंट शाळेत शिकायचं, इंग्लिश मिडियम मध्ये शिकायचं, अशा पद्धतीने जो भाऊ केला जातो समाजामध्ये, काही गरज नाही. तुम्ही नॉर्मल मराठी माध्यमाच्या शाळेत शिकूनही खूप चांगलं सक्सेस मिळवू शकता. तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये UPSCचे निकाल लागलेले आहेत जर त्यांची बघितली तर मोस्टली 99% मुलं ही मराठी माध्यमातून शिकून आज कलेक्टर होतील. तुम्ही जर आता नीटचा रिझल्ट काही दिवसात लागेल तर तुम्ही नीटची मेरिट लिस्ट बघितली तर जे मेडिकल कॉलेजमध्ये MBBS ला फर्स्ट इयरला ऍडमिशन मिळालेली जवळजवळ अनेक मुलं, मी तर म्हणतो 70-80% जास्त मुलं ही मराठी मीडियमची आहेत. मग तुम्ही विनाकारण इंग्रजी मीडियम माध्यमामध्ये जायचं, कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकायचं, म्हणजे डॉक्टर बनण्यासाठी जेवढा खर्च लागत नाही तेवढा खर्च तुम्ही त्या मुलाला नर्सरी आणि ज्युनियर सिनियर KG मध्ये खर्च करत असाल.
आणि त्याचा काहीच फायदा नाही. त्यामुळे मातृभाषेतनंच शिकलं पाहिजे. बऱ्याच जणांना हा सल्ला देतोय. इव्हन माझ्या नात्यातली जरी कोणी मुलं असतील तरी त्यांना सांगतो, तुमच्या एरियामधल्या चांगल्या मराठी माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळेमध्ये मुलाला शिकवा. तर हा भाऊ खरंच नाहीये की इंग्लिश मिडियम मध्ये शिकलंच पाहिजे आणि तरच सक्सेस मिळेल. तर हे फार चुकीचं आहे. राईट सर. सर म्हणजे हे तुम्ही फार मोलाचं सांगितलं, कारण आमच्या एरिया पण मध्ये आम्ही बघतो की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की मेडिकल फील्ड किंवा इंजिनिअरिंग फील्ड म्हणजे इंग्लिश मीडियम मध्येच शिकलं पाहिजे. बरोबर. राईट. तर हा तुमचा संदेश म्हणजे आमच्या माइंड मध्ये पण हे आहे की मराठी मीडियम मधनच ऍक्च्युली आपल्या मातृभाषेमध्येच आपल्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे, तेच चांगलं असतंय. पण जी अशिक्षित जी पालक असतात, जे जास्त बरोबर. शिकले नाही, त्यांनाच इंग्रजीचं जास्त म्हणजे इंग्रजीला आणि तेच तुम्ही लोक जास्त डिमांड देतात. तुम्ही सक्सेस रेट पण बघितलात. इव्हन फक्त मेडिकल फील्ड नाही म्हणत, तुम्ही इंजिनिअरिंगचे पण जेईचा रिझल्ट बघितलात तर टॉप लिस्ट मधली मुलांची हिस्ट्री जर तुम्ही काढलीत तर ते पूर्णपणे मराठी मीडियम मधलेच असतात. मी तर मला तर ह्या गोष्टीचा जास्त आवड असल्यामुळे मी त्यांचं हिस्ट्री काढतो मुद्दाम. आता युपीएससीच्या रिझल्ट मध्ये काढली तर मोस्टली मराठी मीडियम मध्ये शिकलेले आहेत. आणि आता तुम्ही नीटच्या रिझल्ट नंतरही तुम्हाला कळेल की राज्यात पहिला आला एमबीबीएस ला ऍडमिशन मिळालं, तो पूर्णपणे मराठी मीडियम मधनच गेलेले असतात. त्यामुळे हा भाऊ चुकीचा आहे. आणि आपल्या माध्यमातून तुम्ही जिथे वेळ प्रसंग मिळेल तिथे ठीक आहे, पैसे आहेत, शिकण्याची इच्छा आहे, ते वाईट म्हणत नाही, पण मराठी मीडियम पण योग्य आहे. करेक्ट राईट सर. आणि त्या पद्धतीनं तुम्ही जी चॅरिटेबल ट्रस्ट काढलेली आहे, म्हणजे तुम्ही जॉब पण करता आणि प्लस सोशल सर्व्हिस पण करता, तर हे ऐकून पण सर आम्हाला खूप छान वाटलं. आणि खूप छान वाटलं. राईट. आणि जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही आर्थिक मदतही करता आणि नीट एक्झाम साठी तुम्ही गायडन्स सुद्धा देता, ते खरोखर म्हणजे ऐकून सर खूप छान वाटलं. राईट. आणि सर तुम्ही आम्हाला दिलेल्या वेळाबद्दल खरोखर युवा मार्गदर्शक टीम पुन्हा एकदा तुमचे मनापासून सर धन्यवाद. आणि मी पण तुमच्या सर्व टीमचं खरंच अभिनंदन करतो की कारण एक तास आजकाल कोणी 10 मिनिट देत नाही कोणासाठी. आणि तुम्ही राईट सर. मी आज फक्त 1 तास दिलाय, पण पुढच्या सोमवारी तुम्ही पुन्हा 1 तास देणार आहात. तर समाजासाठी एवढा वेळ देणं, आपण काहीतरी सेटल्ड आहोत तर आपलं काहीतरी करावं समाजासाठी, ही भावना असणं खूप महत्वाचं आहे. आणि ही सगळ्यांमध्ये हा गुण नसतो. तर हा खरंच ग्रेट गुण आहे तुमच्याकडे. आणि खरंच तुमच्या टीमचं अभिनंदन. आणि मला ही तुमची स्कीम आवडली. आणि मी आता रेग्युलर शाळा सुरू झाल्यानंतर मी घेणार आहे, तर तुमच्यातल्या काही लोकांना मी तिथे बोलवणार आहे गायडन्ससाठी. तर तुम्ही यायचं आहे. मी शाळांमध्ये हे कॅम्प घेणार आहे. मी शाळांमध्ये 1 दिवस तुम्ही द्या, तुमचा वर्किंग डेचा दिवस जाणार आहे, पण तो तुम्ही दिवस द्या. आणि आपण 10वी 8वी 9वी 10वी किंवा 12वी अशा मुलांसाठी आपण कॅम्प घेऊ. मी तुम्हाला बोलवीन. तर तुम्ही वेळ द्या तिथे. कारण डिजिटल प्लॅटफॉर्मवरून आपण बोलतोच, पण तेवढं जास्त एक्सप्लोर तुम्हाला समोरासमोर होता येईल आणि जास्त विद्यार्थ्यांसमोर होता येईल. तेही मी करणार आहे, तर तुम्ही त्यावेळी वेळ द्या. करेक्ट सर. नक्की आम्ही वेळ काढू सर. तुम्ही फक्त सांगा. ऍक्च्युली आमच्यासाठी पण एक मोठी भाग्याची गोष्ट असेल की तुम्ही आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी संधी देता, तुम्ही जे काय सोशल सामाजिक सेवा करता त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी. नाही, मला हे तुमचं आवडलं. म्हणजे मी आतापर्यंत अमृतवेल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मदत करणं, कुठे वह्या वाटप करणं. आता कोल्हापूरला जो पूर झाला होता 2019ला, त्यावेळी तिकडे आम्ही स्टेशनरी वाटली होती विद्यार्थ्यांना जाऊन. त्यानंतर मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला, त्यावेळी आम्ही जनावरांसाठी चारा वाटला होता. तर ह्या गोष्टी करतोच, पण ही गोष्ट फार महत्वाची जी तुम्ही करताय, मार्गदर्शन, ते कुठेच विकत मिळणार नाही. कितीही पैसे दिले तरी मिळणार नाही किंवा कुठेच मिळणार नाही. ते तुम्ही देताय, तर मला हे खूप आवडलं. तर हे तुमच्याकडनं मी घेतोय मार्गदर्शनाची ही एक क्वालिटी, की ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांना ही गरज आहे हो याची. ते नाही मिळत. तुम्ही युट्यूबवर टाकलं तर तरी तुम्हाला एवढं समोरासमोर आणि डिटेल मार्गदर्शन मिळणार नाही. तर हे फार गरजेचं आहे. तर हे आम्ही क्वालिटी तुमच्याकडनं घेतलेली आहे. आणि नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओज वगैरे पाठवीन, मी अरेंज केलेल्या कॅम्पचे, मार्गदर्शनच्या गायडन्सच्या कॅम्पचे. तर ते एक मी तुमच्याकडनं शिकलोय आज.